तुम्हाला माहिती का, भूक कधी कधी भूक नसते, ती कधी कधी चूक लपायचं कारणही असं. तर आज भाकरी करताना मला एक जुनी आठवण आठवली. माझ्या 7वी-8वी मधील गोष्ट आहे. तेव्हा आई मला भाकरी करायला शिकवत होती. म्हणजे भाकरी शिकायचा प्रवास म्हणजे भाकरी तर गोलच व्हायची नाही, आणि कधी तापताना ती खाली चिटकायची, कधी चुकून गोल झाली तर तव्यावर फाटायची, आणि कधी कधी तर एवढ्या भेगा पडायच्या की ती भाकरी आहे की नकाशा हेच कळायचे नाही. आणि हो, कधी कधी भाकरी फुगायचीच नाही, आणि जर चुकून एकदा परफेक्ट झाली ना, तर एकदम कडक व्हायची, ती कुत्रं सुद्धा खात नाही अशी व्हायची. असंच बरेच दिवस झाले, पण एक दिवस काहीतरी जादू झाली. त्या दिवशी मी चांगल्या भाकरी केल्या. आई मला शिकवत होती, आणि शेवटची भाकरी करताना आई थोड्या वेळासाठी बाहेर गेली. आता शेवटची भाकरी माझ्या हातात, आणि काय, भाकरी चांगली थापली, पण तव्यावर टाकल्यावर ती 2 तुकडे झाली. मग आईच्या भीतीने मी कसं बसं ती भाजली. पण मनात एकच विचार, आईला कसं दाखवायचं आता. म्हणून काय, मी भाकरी लगेच खाऊन टाकली, आणि आई आल्यावर आईने विचारलं, भाकरी कुठे गेली. म्हणले, आई मला भूक लागली होती म्हणून मी खाल्ली. आईचा विश्वास बसला की नाही अजूनही मला माहीत नाही, पण आता हे आठवल्यावर स्वतःवर नक्की हसू येते. तुमच्या बाबतीत असे घडले का? मला कमेंट करून नक्की सांगा.